2 रताळी उकडून घेतलेत, ते आपण सोलून घेऊया. दोन्ही रताळी सोलून घेतलेत आणि ती आता चमच्याच्या साहाय्याने आपण स्मॅश करून घेऊया. एकदम मऊसूत झालेली आहेत. आता त्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर घालणार आहोत. त्याच्यात जेवढी राहील तेवढी मिल्क पावडर घ्यायची आणि त्याचा मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा. हाताला थोडंसं तूप लावायचं आणि त्याचे छोटे छोटे गुलाबजामसारखे गोळे करून घ्यायचे. असे सगळे गोळे तयार आहेत. झाकून बाजूला ठेवूया. गॅसवरती कढईमध्ये पाक करायला घेऊया. पाक थोडा कमी साखरेचाच करायचा. तो दुसऱ्या गॅसवर ठेवला आहे. एका दुसऱ्या गॅसवरती तेल तापत ठेवले. तेल छान तापलं आहे. त्याच्यात गुलाबजाम घालून चांगले बदामी रंगावरती तळून घेऊया आणि पाकामध्ये घालून घेऊया. मस्त असे गुलाबजाम तयार आहेत. एक फोडून दाखवते बघा. गुलाबजामला मस्त जाळी पडलेली आहे. असे तुम्ही करा नक्की. असे मस्त उपवासाचे गुलाबजाम तयार आहेत.